नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती संदर्भात माहिती। मी प्राध्यापक गीते सर, संघर्ष करी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पोलीस भरती लांबली। विद्यार्थी मित्रांनो, 15 सप्टेंबर 2025 ला भरती येण्याची शक्यता आहे। गृहमंत्र्यांनी आपल्याला निवेदन केलं आहे की भरती सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते। पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही गणेश उत्सवानंतर। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये पोलीस भरती जी आहे ती बघा, लक्ष द्या, सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे। काय सांगितलं आपल्याला? सप्टेंबरमध्ये राज्यात सप्टेंबर 10,000 पोलिसांची भरती होणार आहे। भरती लांबली। एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज। बघा, लक्ष द्या, इथं महत्त्वाची सूचना दिली आपल्यासाठी। एकाच पदासाठी भरती लांबली। एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरणार नाही। म्हणजेच काय? अपात्र ठरणार। अधिक जर एकापेक्षा जास्त जर तुम्ही जर अर्ज फॉर्म भरले असतील, समजा उदाहरणामध्ये काय तर पोलीसलाच तुम्हाला 2 पोलीसला फॉर्म भरता येत नाही। म्हणजेच काय? तुम्ही भरू शकता एखादा क्वेश्चन, समजा उदाहरणामध्ये कारागृह वेगळा गट आहे, तिथं वेगळा फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्ही जिल्हा पोलीस आणि कारागृह हे एकच फॉर्म भरता येत नाही, असे 2-2 फॉर्म भरता येतात। तर शहर पोलीस दोन्ही सारखेच फॉर्म भरता येत नाही। म्हणजेच जिल्हा पोलीस 2 ठिकाणी कारागृहाला जमत नाही, 2 ठिकाणी SRPFला जमत नाही। म्हणजेच म्हणण्याचा उद्देश काय आहे? लक्ष द्या, तुम्ही 4 प्रकारचे फॉर्म भरू शकता। कोणते? जिल्हा पोलीस, ड्रायव्हर, कारागृह आणि SRPF अशा प्रकारे तुम्ही 4 फॉर्म भरू शकता। पण ते पद वेगवेगळे आहेत, पद एकच नाही आहे। तर ड्रायव्हर वेगळं पद आहे, जिल्हा पोलीस वेगळं पद आहे, कारागृह पोलीस वेगळं पद आहे आणि SRPF वेगळं पद आहे। तर तुम्ही 4 फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही फक्त पोलीससाठीच 2 फॉर्म भरू शकत नाही। म्हणजेच ड्रायव्हरसाठी 2 फॉर्म भरता येत नाही, SRPFसाठी 2 फॉर्म भरता येत नाहीत आणि कारागृहासाठीच 2 फॉर्म भरता येत नाहीत। तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला भेटत जाईल। तर त्यानंतर काय सांगितलं बघा, एका पदासाठी एकच अर्ज बंधन आहे। म्हणजेच जे पद आहे त्या पदासाठी तुम्ही एकच फॉर्म भरायचे। त्यानंतर भरती बघा, लक्ष द्या, सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे। पदभरतीची संख्या आहे 10,000। तर 10,000 असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन जवळपास 6 महिने भरती पुढे आहे। तर 6 महिन्यामध्ये आणखीन जागा वाढू शकतात। नांदेडचं आयुक्तालय होत आहे, त्यानंतर नागपूरला बऱ्याचशा जागा, नागपूर ग्रामीणला पाठीमागं आलं होतं की 2,000च्या जवळपास जागा तिथं रिकाम्या आहेत। त्यामुळे अशा त्या जागा वाढणारच आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जागेचा विचार नका करू, आपल्याला फक्त एक जागा पाहिजे, बाकीच्या जागा दुसऱ्यांना घेऊ द्या। फक्त आपलं ध्येय निश्चित ठेवा की मला एक जागा या जागेमध्ये फिक्स करायची आहे। तर 10,000 जागा म्हणजे खूप आहेत, आपल्याला एक जागा म्हणजेच 9,999 दुसऱ्याला जाऊ द्या। फक्त तुमची एक जागा त्यामध्ये रिक्त आहे, तिथं भरून घेण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण जास्तीत जास्त तुम्हाला उपयुक्त असलेली माहिती या यूट्यूब चॅनलद्वारे आपण तुम्हाला पोहोच करू। तर तुम्हाला ज्या काही अडचणी वाटल्या असतील पोलीस भरती संदर्भात तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, त्यामुळे आपण पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवू। राज्यामध्ये प्रत्येक उमेदवारामध्ये पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे, त्याशिवाय जास्त भरलेले अर्ज उमेदवाराचे बाद ठरवले जातील। या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीतील नजरचुकीने हजर राहिला असेल तर त्या ठिकाणी मैदानी चाचणी पात्र जरी ठरली तरी त्याला दोन्ही ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल। तर अशी चूक करू नका विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म एकच भरा, आपल्याला जागा एकच पाहिजे आणि ती एकच मिळवणार या ध्येयानं तुम्ही तयारीला लागा आतापासून। पण बरेचसे जवळपास 6 महिने आणि पुढं आणखीन 1-2 महिने पेपर ग्राउंड होईपर्यंत, म्हणजे जवळपास 4 महिने कालावधी लागतोय, तेच सांगतात। तर 4 महिन्यापेक्षा जास्त पण लागू शकतो। तर तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या जोमाने तयारीला लागा आणि भरती आता फिक्स आहे, आतापासूनच खूप मेहनत घ्या आणि चांगल्या प्रकारे तयारी करा। येणारी भरतीमध्ये नक्कीच तुमचं नाव असेल, त्याबद्दल काही शंका नाही। आपल्या गीते सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। पुन्हा आपण भेटत जाऊ। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।